नगरपालिका निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्यभर प्रचार सभा घेण्यासाठी राजकीय नेत्यांची एकच धावपळ सुरू आहे। असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचाराची वेळ पाळण्यासाठी खरं तर धावपळ सुरू आहे। संगमनेर इथे महायुतीची प्रचार सभा सुरू होती आणि या सभेसाठी प्रचाराची वेळ संपत आल्यानं मग शिंदेंना धावपळ करत पोहोचण्याची वेळ आली। प्रचार सभेत अवघे 5 मिनिटं शिल्लक असताना शिंदे सभास्थळी पोहोचले। एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पुन्हा एकदा बात करूया। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। दुपारी 1 वाजता भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फडणवीस सभा घेणार आहेत। नशिराबादमध्ये गिरीश महाजन यांची कॉर्नर सभा पार पडली। भाजप शिंदे सेना युतीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवत नगर परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकवण्याची संधी द्या असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं जळगावच्या चोपड्यात उमेदवारांचा होम टू होम प्रचाराकडे कल दिसून येतोय। अधिकाधिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे। सोलापूरच्या कुर्डुवाडीत 20 वर्षांहून अधिक काळ ठाकरेंची सत्ता आहे। मात्र याच कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या ठाकरे गट अस्तित्वाची लढाई लढतोय, तर ठाकरे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटानं मोठं आव्हान उभं केलंय। एकनाथ शिंदे किती नगर परिषदा दत्तक घेणार त्यांनाही मर्यादा आहे। 10 वर्षांपासून त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, पण अनेक नगर परिषदांना त्यांनी भरीव निधी दिलेला दिसत नाही। त्यामुळे दिलेली आश्वासनं पूर्ण होणार नाहीत असा टोला माणिकराव कोकाटे यांनी लगावलाय। छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळल्या आहेत। एका प्रभागातील हजारो नावं थेट दुसऱ्या प्रभागात गेल्याचं समोर आलंय। एकट्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत 2,500 आक्षेप नोंदवण्यात आलेत। धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना उमेदवारासाठी आज प्रचार सभा घेणार आहेत। उमरगा इथे काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली असून या युतीवर टीका होते। साताऱ्यातील रहिमतपूर या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीकरता भाजपची सभा झाली। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर टीका केली। वेळ आता कमळाची आहे, घड्याळाची वेळ चांगली नाही असा टोला त्यांनी लगावला। जळगावच्या नशिराबादमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शक्ती प्रदर्शन केलं। भाजप सेना युतीच्या उमेदवारांसाठी महाजनांनी रोड शो काढला। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या रोड शोमध्ये सहभाग घेतला। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। एक गीत गात त्यांनी मतदारांना मौसम बदलण्याचं अर्थात मतरूपी आशीर्वाद काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकण्याचं आवाहन केलं। केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामुळे मुक्ताईनगरमध्ये युती होऊ शकली नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। यावेळी त्यांनी शेरोशायरी करत केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका केली। मामाभाच्यात भांडण आहे, ते त्यांचं घर सांभाळू शकत नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला। अलिबाग नगरपालिकेमध्ये गेले 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना एकत्र आलेत। युतीच्या जोरावर युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। अलिबागमधील डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करणार असं आणि हा आपण प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। काही ठिकाणी महायुतीमधील दोन्ही पक्ष समोरासमोर असले तरी ही रणनीती वरिष्ठांना विचार करून केलेली आहे। विरोधकांना कोणतीच जागा द्यायची नाही या उद्देशानं महायुतीमधील पक्ष काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। नाना पटोले यांची कॉपी करत देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही आणि पेपरमध्ये देवाभाऊ असं नाव छापायला सुरुवात केली अशी टीका काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली। मात्र महाराष्ट्रात नानाभाऊ हा एकच भाऊ आहे असं पवार म्हटलं।
अजित पवारांचा राजीनामा मागणे म्हणजे पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका आमदार सना शेख यांनी केली आहे. निवडणुकीत असे आरोप केले जातात असं शेख यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले वाड्याला भेट दिली. अजित पवार यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. समाज कल्याणच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयावर पाल भेट आंदोलन करण्यात आलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. नायगाव येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील 864 घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा कार्यक्रम होईल. दरम्यान येथील एका इमारतीला ओसी मिळाली नव्हती, त्यामुळे चावी वाटपाचा कार्यक्रम रखडला होता. पालिकेच्या 11 विभागांमध्ये 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबानं तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. यामध्ये शहर तसंच पूर्व उपनगरातील अनेक भागांचा समावेश आहे. सर्वाधिक वायू प्रदूषण असलेले बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, चकाला, अंधेरी पूर्व, देवनार, माजगाव, नेवीनगर, कुलाबा, मुलुंड पश्चिम आणि पवई हे 8 विभाग महापालिकेच्या रडारवर आहेत. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील 246 बेकरी मालक अजूनही स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील एकूण 593 पैकी 209 बेकऱ्या या आधीपासूनच पीएनजी, एलपीजी सारख्या स्वच्छ इंधनावर चालत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पालिकेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 6 महिन्यात 57 बेकऱ्या स्वच्छ इंधनात रूपांतरित झाल्या असून 75 बेकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये वर्षभर स्वच्छता कायम राहावी यासाठी आता अचानक तपासणी केली जाणार आहे. स्टँड अस्वच्छ आढळल्यास संबंधित डेपो मॅनेजरवर थेट कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता पुनर्विकासाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत हा समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पातील इमारती 57 ते 78 मजल्यांच्या असतील. आयकर रिटर्नमध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल 25,000 करदात्यांना आयकर विभागानं नोटीस देण्याची तयारी केली आहे. या सर्वांना 28 नोव्हेंबरपासून SMS आणि ईमेल पाठवले जाणार असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. वेळेत रिटर्न न भरल्यास कठोर दंड आकारला जाईल असं विभागानं स्पष्ट केलंय. पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. विविध मागण्या पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन चालढकल करतंय. कमी मनुष्यबळामुळे 1-2 दिवसही रजा मिळणं शक्य नाहीये आणि उलट डबल ड्युटीचा ताण पडत असल्यानं मोटरमनमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष वाढत चाललाय. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेनं एकूण 8 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे. यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा दिवस-रात्र कोलमडणार आहे. वडाळा ते कासार-वडवली मेट्रो 4 मार्गिकेवर कांजूर मार्ग इथे पादचारी पुलाची उभारणी केली जाणार आहे. विक्रोळी मेट्रो स्टेशन आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन यांना या पादचारी पुलाद्वारे जोडणी दिली जाणार आहे. सुमारे 740 मीटर लांबीचा हा पादचारी पूल असेल. त्यासाठी तब्बल 93 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.